लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार। अखेरकार तुमची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे आणि आज सकाळी लाडक्या बहिणींना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे की लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचे 1500 रुपयाची रक्कम बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज तारीख आहे 3 जुलै 2026। हप्ता आजपासून सुरू करण्यात आलेला आहे। मे महिन्याचा हप्ता भेटल्यानंतर आता जून महिन्याचा हप्ता आज म्हणजे 3 जुलैपासून सुरू करण्यात आलेला आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा 12 जिल्ह्यांमध्ये, असं 36 जिल्ह्यांमध्ये एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 1500 रुपये प्रमाणे रक्कम जमा केली जाणार आहे। आता जून महिन्याचा हप्ता सर्व बहिणींच्या खात्यात जमा होणार नाही, कारण याचं मागचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी ज्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत त्याच बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे। ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार नाही। यामागे एप्रिल महिन्याचा, जून महिन्याचा आणि मागील मे महिन्याचा हप्ता ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला नाही त्यांना जून महिन्याचा हप्ता जमा होणार नाही। मे महिन्याचा असो, एप्रिल महिन्याचा असो, मागील हप्ता जर तुमचा भेटलेला नसेल तर तुम्ही अपात्र बहिणींच्या यादीमध्ये गेला असाल, म्हणून तुम्हाला हप्ता जमा होणार नाही। आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची नावं आपण पाहूया। जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर आज 3 जुलै 2026 पासून तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाची रक्कम जमा होणार आहे। आणि जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला उद्या नाहीतर परवा या 2 दिवसामध्ये हप्ता जमा होणार आहे। आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यांची यादी आली ती यादी आपण वाचून पाहूया। तर सर्वात अगोदर आज सकाळी जे हप्ता जमा झालेला आहे तो आहे नाशिक। तुम्ही जर नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर नाशिक माल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे। नाशिकमध्ये आज सकाळीच 1500 रुपयाचा मेसेज आलेला आहे। भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे की सर आम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे, आम्ही नाशिक जिल्ह्यात राहतो। तुम्ही सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा आम्हाला जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये जमा झालेला आहे, आम्ही नाशिक जिल्ह्यात राहतो। आता पुढील जिल्हा आहे अमरावती। आता जर तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे की आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये राहतो, आम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा झालेले आहेत। आता तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये राहत असाल तर जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता तुम्हाला हप्ता जमा झाला असं कमेंटमध्ये लिहू शकता। तुम्ही जर पुणे जिल्ह्यामध्ये राहत असाल तर पुणेवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे, कारण सकाळपासून लाडकी बहीण योजनेचा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि भरपूर बहिणींचे कमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे की सर आम्ही पुणे जिल्ह्यात राहतो आणि आम्हाला सुद्धा हप्ता जमा झालेला आहे। तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता तुमचा हप्ता जमा झाला असेल तर पुढे जिल्ह्यांची नावं पाहूया। जळगावला जर तुम्ही राहत असाल तर जळगाववाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे, कारण जळगावला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे। आज सकाळपासूनच जळगावमधून भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे सर आम्ही जळगावमध्ये राहतो, आमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला आहे। पालघर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर पालघरवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे, कारण पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता सकाळपासून भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे आमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे। जून महिन्याचा हप्ता बघा, जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे पालघरमध्ये, जळगावमध्ये आणि जालनामध्ये। आता पालघरमध्ये काय झालं आहे की जून महिन्याचा हप्ता कोणाला भेटलेला आहे, ज्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता भेटलेला आहे त्याच बहिणींना जून महिन्याचा हप्ता भेटलेला आहे। आता जालनावाल्यांसाठी पण आनंदाची बातमी, जालना सुद्धा 1500 रुपये प्रमाणे हप्ता जमा झालेला आहे जून महिन्याचा। पुढील जिल्ह्यांची नावं पाहूया। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर रत्नागिरीवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे, कारण आज सकाळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपये जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे असं भरपूर बहिणीचे कमेंट आलेले आहे। आणि लिस्टमध्ये सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यांचे नाव आलेलं आहे की 7वा जिल्हा जो येणार आहे तो रत्नागिरी जिल्हा असणार आहे। आणि या जिल्ह्यामध्ये आज उशिरा रात्रीपर्यंत का होईना पण तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे। सांगलीमध्ये तुम्ही राहत असाल, सांगलीवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे, सांगलीमध्ये सुद्धा आजपासून लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे आणि तुमच्या खात्यामध्ये नक्कीच हप्ता जमा झाला असेल। नागपूरमध्ये राहत असाल तर नागपूरवाल्यांसाठी सुद्धा अतिशय आनंदाची बातमी आहे। पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे की सर सकाळपासून आमच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। सकाळ दुपार संध्याकाळ असे 3 टाईम म्हणजे आज उशिरा रात्रीपर्यंत तुमच्या खात्यामध्येच लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे।
जर अजून जून महिन्याचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला उशिरा रात्रीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. आज, उद्या आणि परवा 3 दिवसामध्ये पूर्ण होणार आहे. नागपूरवाल्यांसाठी तर अतिशय आनंदाची बातमी आहे. नंदुरबारवाल्यांसाठी पण अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता, जून महिन्याचा हप्ता 1500 रुपयाची रक्कम, लाडकी बहीण योजनेचा हप्ता जून महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे. 1500 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे. भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे. ठाणेमध्ये सुद्धा आजपासून 1500 रुपयाची रक्कम जमा होत आहे आणि 1500 रुपयाची जी रक्कम जमा होत आहे ती जून महिन्याचा हप्ता ठाण्यामध्ये सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. धुळेवाल्यांसाठी पण अतिशय आनंदाची बातमी आहे. धुळ्याला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. धुळ्याला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपये प्रमाणे जून महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही जर नंदुरबार, ठाणे आणि धुळ्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला देखील आज रात्री उशिरापर्यंत तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे. जर अजून रक्कम जमा झाली नसेल तर उशिरा रात्रीपर्यंत रक्कम जमा होणार आहे. या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आता हप्ता कोणाला जमा होणार नाही तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता, मार्च महिन्याचा, फेब्रुवारी महिन्याचा, जानेवारी महिन्याचा हप्ता भेटला नसेल तर त्या बहिणींचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये गेलेलं आहे. आता अपात्र बहिणींच्या यादीमध्ये गेलं म्हणजे त्यांना यापुढे योजनेचा 1 रुपयासुद्धा दिला जाणार नाही. आता त्यांनी काय करायचं तर सर्वात प्रथम त्यांनी महिला व बाल विकास विभाग एक ऑफिस आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिलं आहे. तुम्ही जर नंदुरबारमध्ये राहत असाल, ठाण्यामध्ये, धुळ्यामध्ये, कोणत्याही जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर प्रत्येक जिल्ह्यात एक विभाग आहे महिला व बाल विकास विभाग प्रत्येक जिल्ह्यात. तर त्या विभागातला तुम्ही जायचं आहे आणि तुम्ही त्यांना सांगायचं आहे की आम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला नाही, मे महिन्याचा झाला नाही, एप्रिल महिन्याचा नाही, फेब्रुवारी महिन्याचा नाही, जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. जो हप्ता तुमचा जमा झाला नसेल तो, तर एकदा तुम्ही आम्हाला चेक करा की आम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही पात्र आहात की अपात्र झाले आहात. एकदा जर खात्री झाली की तुम्ही अपात्र झाले आहात तर तुम्हाला हप्ता जमा होणार नाही. पण त्यांना एक गोष्ट नक्कीच विचारा की आम्हाला अपात्र कशामुळे केलं गेलं आहे. काही कारण असतं ना, जर इन्कम जास्त आलं असेल तर अपात्र केलं असेल, एका कुटुंबात 3 महिला लाभ घेत असेल तर अपात्र केले आहेत, जर सरकारी नोकरीवर असाल तर अपात्र केले आहेत, जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर अपात्र केलं असेल, जर तुमच्या नावावर शेती असेल तर अपात्र केलं असेल. अशा भरपूर रिझन आहेत. ज्या ज्या नियम सरकारने लावलेले आहेत, ज्या ज्या नियमांमध्ये तुम्ही बसत नसाल तर ते नियम तुम्हाला सांगतील. तर त्या नियमांपैकी जर तुम्हाला कळलं असेल की तुमच्या नावावर शेती आहे तर तुमचा लाभ बंद झाला आहे, आणि जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या नावावर शेती नाही तरीसुद्धा माझा हप्ता बंद केला आहे तर तुम्ही तत्काळ तिथं कंप्लेंट करा की माझ्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नाही, मग मला अपात्र कशामुळे केलं आहे हे तुम्ही खात्री करा. एकदा त्यांना प्रश्न करा आणि त्यांच्याकडूनच सल्ला घ्या की लाडकी बहीण योजनेसाठी मला आता पुन्हा पात्र बहिणींच्या चुकून माझं नाव अपात्र बहिणीच्या यादीमध्ये गेलेलं आहे तर तुम्ही याला पात्र करा, असं तुम्ही त्यांना प्रश्न करू शकता. तर तुमचं रिझन काय आहे नेमकं ते जाणून घ्या. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तरीसुद्धा तुम्हाला अपात्र केलं गेलं आहे. जर वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त गेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला अपात्र केलं आहे. आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असेल तरीसुद्धा अपात्र केलं गेलं असेल. नेमकं काय रिझन आहे ते रिझन जाणून घ्या आणि मग त्यांना ते प्रश्न करा आणि तुम्ही त्यासाठी पात्र कसं होऊ शकता त्यांना विचारा. आणि अपात्र जर झाला असाल, तुम्ही कुठल्याही नियमांमध्ये जर बसत नसाल तर तुम्ही नक्कीच अपात्र झाले असाल तर तुम्हाला पर्याय नाही. पण एकदा तुम्ही खात्री करू शकता. आता तुम्ही पटापट कमेंटमध्ये सांगा तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी हप्तापर्यंत मे महिन्याचा हप्ता तुमचा भेटलेला आहे का नाही, रेग्युलर प्रमाणे तुम्हाला हप्ता जमा होतो की नाही, नेमकं कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता, जिल्ह्यांची नावं लिहा. जून महिन्याचा हप्ता तुमचा जमा झाला की नाही, जमा झाला असेल तर हो म्हणा, नाही जमा झाला असेल तर नाही सुद्धा म्हणू शकता. जे तुमचा प्रॉब्लेम असेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आपण त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. आणि जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे की लाडकी बहीण योजनेसाठी कोण बहिणी पात्र आहात, कोणत्या बहिणी अपात्र आहात, कसं चेक करू शकता. सर्वांना ही माहिती शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारे नवनवीन अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलवर आपण देत असतो. आणि व्हिडिओमध्ये कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.